गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो अध्यक्ष गिरीश चोडणकरान शेवटाक सोपटे टॅक्साचो ऑडियो क्लिप व्हायरल केलो. जाल्यार आमदार दयानंद सोपटेन पणजी पुलीस स्टेशनात गिरीशाच्या विरोधात कागाळ नोंदयली. गिरीशान सोपटेक कोर्टात वचपाचो सल्लो दिला. आपूण पुराय सहकार्य दिवपाक तयार आसा अशें ताणें सोपटेक सांगलां. सद्याक सोपटे टॅक्स प्रकरण बरेंच गाजता. कितें आसा हो सोपटे टॅक्स? गिरीश चोडणकर सांगता ते प्रमाण दर्या वाठारात कोण नव्यान वेवसाय धंदो सुरू करपाक सोदता जाल्यार आदी सोपटे खंय टॅक्स फारीक करचो पडटा. अशाच एका वेव्हारांतलें सोपटे आनी एका वेवसायीचें उलोवप ताणें लोकां मुखार हाडलां. आदी आयकुया तें उलोवप. देखो अभी मेरा कंस्ट्रक्शन ही चल रहा है सर, कुछ कमाया है नहीं, वैसे भी फार्मिंग बैकग्राउंड से हैं तो इतना पैसा अरेंज करना बहुत मुश्किल हो जाता है. कॉटेज बना रहे हैं बोला सर 22 रूम्स हैं सर. 22 रूम्स परमानेंट या टेम्परेरी? टेम्परेरी सर, वुडन. तो ही सेड कि अगर अभी पैसा नहीं दोगे तो मैं देख लूँगा. नहीं वो तो मैं उसके बात करेगा, ऐसा नहीं बोलने का बोलेगा. तो सर आप बताइए, हम तो आपके पास उम्मीद लेके आए हैं सर, क्या कर सकते नहीं क्या करो, आप धंधा करो. हाँ जी सर. धंधा करो लेकिन क्या करो, हाँ जी सर. आपका कोई रिलेशन में राजनीति में है? हाँ जी सर. राजनीति में जब होता है आदमी, हाँ जी तब सर. दिन की सुबह से रात तक बहुत जेब खाली करना पड़ता है. हाँ जी सर. और ये क्या है, एक कोस्टल बेल्ट और ज़्यादा से ज़्यादा ये लोग अभी इधर जो बैठे ना, 3-4 लोग ऐसे पैसे लेके बैठे. आप सच मानो या छुड़ मानो, नहीं सर बिल्कुल. एक्चुअली मेरे को अब ये बात बोलने की जरूरत नहीं. हाँ जी सर. लेकिन मेरे आदत ही ऐसे है कि जो भी है मेरे इलाके में आता है वो मेरा आदमी है. बिल्कुल सर. उसको क्या करने का, मदद करने का विधायक के नाते डिप्टी कलेक्टर कलेक्टर कोई भी रहे तो ये मेरी जिम्मेदारी है. हाँ जी. हाँ जी सर. इसलिए क्या करो, जो डोनेशन आप देना पड़ेगा, एक साल में 44 लैक्स, एक साल में सिर्फ एक साल में 44 लैक्स डोनेशन के वास्ते गया. आपके उधर ज़्यादा जाएगा, इधर उतना देने के लिए लोगों की ये बहुत रहते, लेकिन देने के लिए जितने चाहिए नहीं रहते, इसलिए वो फिर भी 44 लैक्स साल में. आप एक काम करो, इलेक्शन बहुत दूर है. हाँ जी सर. क्या समझ आप जो गया. भी करते हैं ठीक है तो सर. आप समझ के कुछ करो. ठीक है सर. समथिंग जो जितना मेरे से बन पड़ेगा अभी मैं करता हूँ सर, बाकी वी विल टॉक अबाउट इट लेटर ऑल्सो. फिर भी क्या सर अभी कितना कर पाऊँगा सर, ये बता दीजिए आप. सर एक बार अभी हम अपने फादर से बात करते हैं. हाँ. और एक्चुअली हम आपसे मिलने आए थे अभी. और अभी हम तो एक बार मुझसे डिस्कशन करके ना, एंड आई विल गिव यू कॉल डायरेक्टली एंड डायरेक्टली आई विल. नंबर तो आपके पास है. हाँ जी सर. Directly फोन करो. आई विल कम हियर एंड आई कोई भी है विल. उसको बोलो एमएलए से, विधायक से बात हो गई. ठीक है. और सर अभी हम डायरेक्ट ही होएगा तो हमें भी एक और सेटिस्फेक्शन जो भी बात होगा हाँ जी. देखिए, ओपोनेंट तो हमेशा रहते हैं, हर जगह पे रहते हैं. जो होता है वो किसी को नहीं बोलने की जरूरत नहीं रहती. आप वो चीज़ करो, मेरे को बोलो, आपसे फादर से बात करो, जो करना है करो, लेकिन कुछ तो करना पड़ेगा. वो हम देख लेंगे. ठीक है तो सर. ये नहीं रहेगी कि बाबा 3 लाख की दे दो, ऐसे ये नहीं रहेगी. लेकिन आपको समझ के कुछ करना बिल्कुल पड़ेगा. सर. अच्छा सर, एक और छोटा सा डाउट था मेरे मन में. देखो अभी अब मेरे आस पड़ोस में भी काफ़ी होटल्स हैं और मोस्टली पीपल आर आउट ऑफ फ्रॉम गोवा ओनली. तो आज तक किसी के पास ऐसे कोई ऑजी वगैरह किसी भी ऐसे आदमी का फ़ोन नहीं गया डायरेक्टली. तो मुझे ही क्यों टारगेट किया ऑजी ने? लाइक दिस इज़ अ डाउट. पूछता उसको, बुलाएगा मैं. हाँ जी सर. उसका टेंशन मत ले लो. उसका टेंशन मत लो. दोबारा आपको फोन ना फोन करेगा ना आपके पास आ जाएगा. ठीक है सर. Thank you very much. थैंक यू सर. थैंक यू सर. कोई भी होता है विल कम हियर ओनली और विल कॉल यू. थैंक यू. लेकिन जो भी करना है वो जल्दी करो. हाँ जी सर. जस्ट गिव अस 1 वीक. हम ये कल आज ही आपको फोन कर देंगे. इस वीक में विल डू समथिंग. जो भी आपको मदद चाहिए वो भी बोलो. बिल्कुल. थैंक यू वेरी मच सर. रिगार्डिंग गवर्नमेंट मामले कलेक्टर है, डिप्टी कलेक्टर, पुलिस है, कोई है. ठीक है सर. थैंक यू वेरी मच सर. नाइस मीटिंग यू. हो ऑडिओ व्हायरल केल्या उपरांत खुबळिल्ले समर्थकांक बरोबर घेवन दयानंद सोपटेन पणजे पुलिशेंत वचून डीजीपी कागाळ केली. बरोबर ताणें ती ऑडिओ सीडी दिली. त्या उपरांत तो पत्रकारां कडेन उलयलो. तो आवाज आपलो नाशिल्ल्याचें ताणें सांगलें. आमदार दयानंद सोपटेन गिरीशाक हिजड्याची उपमा दिवन फटीचो आवाज काडिल्ले ते मनशाक घेवन म्हज्या म्हऱ्यांत यो नाजाल्यार राजकीय पावण्यारच जाप दितलो अशी शिटकावणी दिली. खंय वाटेक आसतना म्हाज्या एका प्रेस भावान म्हाका तितली तोंडान फोन केलो अशें तें आयक. एकदां हांवें 10 फावटी ती आयकली.
पण तुजो आवाज आणि माझो आवाज तेतून केल्ले स्टेटमेंट केन्नाच ना आणि तो आवाज तो माझो नाचना. म्हाका दिसता इलेक्शन लागीं येयल्लें आहा. ह्या गिरीश चोडणकराक म्हणटा ते वैफल्यग्रस्त जाल्लो आहा. हो गिरीश बाब जर ह्या टायमार जर मांद्र्यान जर आयल्लो जाल्यार म्हाका दिसता तेची लेव म्हणटात ती सुद्दां रावची नासली. पूण त्या गिरीश बाबाक न्हय, गिरीश त्या कोण म्हणटा तसो इजडो ताका सांगानशें दिसता आनी सांगता जर तूं फाल्यां 24 वरां भितर ज्या मनशाच्या तोंडांसून ती उतरां काडल्या त्या मनशाक जर म्हाज्या फुड्यान हाडिना आनी तूं ताका घेवन जर येना जाल्यार योग्य ते उत्तर ते सुद्दां राजकीय पद्दतीन तुका हांव दितलो. उपरांत सोपटे समर्थकांनी गिरीशाचो पुतळो लासून उडयलो. पळयात ते खीण. सो जो डिफॉमेशन जाल्लो आसा तेजेर ताणें कोर्टान वचचें. तेजे पयलीं ताणें आपलो वॉयस एक त्या ऑडियोचेर जो आवाज आसा तो म्हाका ताणें 1 मिनटाचो त्याच आवाजान आपल्या आवाजान तेंच सांगचें कितें उलयलें तें. डेफिनेटली आय वील ऑल्सो हेल्प हिम. वील बोथ जॉयन टुगेदर आनी एक बरें सायबर इन्वेस्टिगेशन करुया. एक वॉयस सॅम्पल तेजे जाय आनीक हें एग्जामीन करुया सो सायबर ग्लिचेस लॅब्स आसात आनीक इमिजिएटली तो तेजो आवाज खंय न्ही जातलो प्रूव करया. आय वील कंप्लिटली सपोर्ट. पूण सोबतेन एक चूक केली पुलिसांक कितें वचपाक जाय. पुलिसांक केस घडत नासा. डिफेमेशन केस ही कोर्टान वचून फायल करपाक जाय आनी हांव वेलकम करता तो इमिजिएटली ताणें म्हाजेर जर फायल केली. कारण the truth is only answer to any defamation. Unfortunately, this is the truth. मांद्रे भाजपा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फट आशिल्ल्याचे सांगले. मांद्रेचो 70% लोक सोपटे बरोबर आसा हें पळोवन गिरीशाक खंय ताची नसाय जाल्या. आयकात सुदेश सावंतचे स्पश्टीकरण. पक्ष म्हणून आमची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आणि ताची आसा. तेणे जो उल्लेख केला तो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून केला आणि तो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हो भारतीय जनता पक्षाचो आसा. ताका लागून मंडळ आणि पक्ष म्हणून आमकां तो पूर्ण अधिकार आसा. आमदार टेंटेटिव्हली 7:30 पावतलो अशें म्हटलां पण शक्य जर तो लेट जालो जाल्यार हो प्रकार फाल्यांक पडचो न्हू हे एकमेव उद्देशान आमी आमची बाजू मांडली. ते आपलो विशय मांडटले 100% मांडटले. येस तो ऑडिओ सारको आयकला जाय विथ कॉन्सन्ट्रेशन जाल्यार म्हाका जितलें कळटा आय एम नॉट अ सायबर एक्सपर्ट पण तो ऑडिओ असो वेगवेगळ्या पॅचांनी कसो दिसता म्हाका. थोड्या कडेन एक खूब आवाज आयकूंक येता मागीर तो परत ब्लँक जाता परत मागीर गाडयांचो आवाज आयकूंक येता. तो अशें म्हाका दिसता की वेगवेगळे एक तरी प्लस आयज मिडिया आनी लोक इतले हुशार आसा टॅक्नॉलॉजी यूज करपाक की कोणाचो आवाज कोणूय डब करता. गोवा 365 खातीर पणजेच्यान अमर चावरिया आनी पेडणेच्यान संदीप कामुलकार. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत ह्यो कार पळोवया फुडल्यो खबरो. सरकार एसटी समाजाच्या लोकांक अजून राजकीय क्षेत्रात कित्याक आस्पावन घेनात असो प्रश्न बेरेस्तारा गांवकर फेडरेशनान सरकाराक विचारला. एसटी लोकांक भारतांत सगळ्या मळांचेर राखीव जागे आसात पूण गोंयांत राजकीय मळार कित्याक ना. सगळ्यो केसी तश्योच पडून आसात. 2007च्यान आमच्यो मागण्यो पुराय जावंक नात. आतांय चालदखल चल्ल्या. सरकाराक आमच्या प्रस्नाची गंभीरताय आसा जाल्यार आमची मागणी 2022 मेरेन पुराय करची. गाकुळवेदान मागला. आयकात. सरकार परिशद घेवपाचें कारण म्हणल्यार तुमकां सगळ्यांक खबर आसा की गेल्ल्या एक 4 दीस पयलीं जेन्ना आमी हायकोर्टाक अपील केल्लें रिगार्डींग पॉलिटिकल जे रिजर्वेशन आसा एसटीचे ते मेळचे म्हणून. कारण तुमकां सगळ्यांक खबर आसा की ऑल ओवर भारतभर जर आमी पळयल्यार जाल्यार आयज एसटी तशेंच एससी हे दोनूय रिजर्वेशन सगळ्यांक मेळ्ळे कडेन आसा. फक्त गोंय एकूच सोडून गोंयांत एकूच एसटीची रिजर्वेशन जाल्ले कडेन आसा एसटीची ना. तर ताका लागून आमी खास करून पत्रकार घेतले कडेन आसा. तुम्ही सगळ्यांक पळयलां आसतलें गेली 4 डेट जाल्यो आनी 4 डेटी भितर जेन्ना आमी पार्टी केल्ले इलेक्शन ऑफ कमिशन इंडियाक पार्टी केल्ले
न्यू दिल्ली तशेंच गोवा ब्रांच दोगांक पार्टी केल्ले. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ लॉ युनियन म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इंडिया हांकांय आमी पार्टी केल्ले. डिलिमिटेशन कमिशन आसा तांकां पार्टी केल्ले. नॅशनल कमिशन शेड्यूल ट्रायबाक तांकां पार्टी केल्ले आनी गोवा स्टेटाचे जे ह्या सब चीफ सेक्रेटरी तांकां पार्टी केल्ली आसा. पण गेल्ली 4 डेटी सतत जेन्ना आमी कोर्टाक जेन्ना हें चालू आशिल्ली डेटी चालू आशिल्ल्यो त्या टायमाचेर अजून पर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आसा ताणें अजून पर्यंत मिनिस्ट्री ऑफ लॉ आसा ताणें अजून पर्यंत रिप्लाय हो गव्हर्मेंटाक म्हणजे कोर्टाक दिल्ले कडेन ना रिटर्न. आनी ताका लागून खास करून आमी ही बैठक घेतली कडेन आसा. आयज कोर्टान आपले ज्या पद्दतीन म्हणजे ह्या लोकांक न्याय दिवपाचो प्रयत्न करपाचो प्रयत्न केल्ले कडेन आसा. पूण तातूंत रिप्लाय जो पर्यंत दिना तो पर्यंत आमकां फायनल हें करपाक मेळना. ताका लागून ही केस खंय तरी आयज काल जेन्ना डेट जाल्ली काल 7 तारखेर डेट आशिल्ली काल कोर्टान डायरेक्ट ऑर्डर दिल्ले कडेन आसा. तेज नंतर आतां अशें दिसता की ह्या सरकाराक ह्या एस टी समाजाचें कांयच पडलेलें ना. दे आर नॉट कन्सर्न अबाउट एस टी कम्युनिटी. जर खरेंच तांणी पडलेलें आसलें 2022 2000 आतां आमी 21 पावले हें कित्याक जावना हो एक प्रश्न येता. हितून आमचे बाकीचे मागणी तश्योच पेंडींग आसा. तुगेलें शेड्यूल इज नोटिफिकेशन म्हूण नाजाल्यार बॅकलॉग आमचो अजून भरूना. हे सगळ्योच आमच्यो मागणी अजून पेंडींग आसा. आतां 2017 तुमी करूं ना तें बरें आसा. आतां एटलीस्ट 2022 तुमी करा न्ही. आतां तुमी एक्सक्यूज दिता की 2000 जो आतां 2026 जे सेन्सस जातलें तेन्ना आमी करतले म्हणून. 2026 जावपाची कसली गरज आसा. आतां तुमी बाकीचे सगळे इम्प्लिमेंटेशन केलां. एड्युकेशनान रिजर्वेशन तुमी एप्लाय केला. बाकीचे तुज्या जॉबा रिजर्वेशन एप्लाय केला. पॉलिटिकल रिजर्वेशन कित्याक करना. हितून कितें म्हणजे तुमकां दिसता की आमचे जे कम्युनिटीचे जे आमचे जे 4 कॅन्डिडेट सपोज पॉलिटिक्सान भितर सरले जाल्यार तेंची उदरगत जातली ह्या कम्युनिटीची उदरगत जातली अशें दिसता की काय ह्या सरकाराक हो प्रश्न येता. आतां बाकीच्या स्टेटींनी उत्तराखंड म्हण बाकीच्या UP गुजरातान हे सगळें जाल्लें आसा. इमिडिएटली ते इम्प्लिमेंटेशन केलां. गोंयानूच करूं ना. तेन्ना आमच्या सरकारा कडेन मागणी आसा. तुमकां खरेंच आमचे एस टी जे पडलेले आसा एस टी ट्रायबल कम्युनिटीचे जाल्यार तुमी ह्या 2022 हें इम्प्लिमेंटेशन करचें. गोवा 365 खातीर फोंडेच्यान कृष्णा नायक. गोंयांत फाटल्या 24 वरांत 65 नव्या कोरोना केशींची नोंद जाली जाल्यार कोरोनाक लागून कोणाकच मरण येयल्ल्याची बातमी ना. 28 जाण बरे जाल्ले आनी डिस्चार्ज घेवन घरा गेले. मरप्यांचो एकूण आंकडो 3388 पावलो. फाटल्या 24 वरांत 3579 जाणांचे कोरोना अहवाल तपाशिल्ले. 9 दुयेंतींक हॉस्पिटलांत भरती केल्यात. एक्टिव्ह केशींचो आंकडो 441 पावलो. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. गोंयचे तियात्र अकादमीन मडगांवच्या रवींद्र भवनाच्या जोड पावलान 3 दिसांचे कल्चरल फेस्टिवल घडोवन हाडपाचें थारायलां. 14 ते 16 डिसेंबर अश्यो 3 दीस कार्यावळी जातल्यो. गोंयचो पाय तियात्रीस्ट जुआंव आगोस्तीन फर्नांडीसाच्या 150व्या जल्मदिसा निमतान हे फेस्टिवल जातले. तियात्र अकादमी गोवाचो उपाध्यक्ष मारियो मिनेझिसान कार्यावळीची पुराय म्हायती दिली. 14 वेर सकाळी 9:30 वरांचेर उक्तावण जातले. सांज वेळार तियात्र जातले. 15 वेर सकाळी तियात्र संमेलन, सांजे तियात्र जाल्यार 16 डिसेंबराक सकाळी 12 म्हालगड्या तियात्रिस्टांचो भोवमान अश्यो भरगच कार्यावळी जातल्यो. ह्या वर्साक पाय तियात्रिस्ट जुआंव ऑगस्टीन फर्नांडीस हाका डिसेंबराचे 14 वेर 150 इयर्स जल्म तेन्ना ताची बर्थ एनिवर्सरी 3 दिसांचो प्रोग्राम करून आमी तियात्र अकादमी सेलेब्रेट करता. तो एक. आनी दुसरो म्हणजे आमची ओळख. आमचे तियात्र अकादमीची स्कीम आसा. वी हॅव गॉट 40 स्किम्स ज्यो लोकां मेरेन वचोंक हांवें तुमकां हें दिलां. ह्यो 40 आसात. ही हें आनी ह्यो 40 स्किम्सो आमच्यो. ह्यो लोकां मेरेन पावोवंक आमकां तुमचो आदार जाय. 14 वेर ताचो बर्थडे 150 वर्स भरतात ताका. आनी पयल्या दिसाक 14 वेर 9:30 पाय तियात्रीस हांगासर हें सगळें 3 दीस आमचो प्रोग्राम आसा 3 दिसांचो. 9:30 इनॉग्रल सेरेमनी जातली. चीफ गेस्ट त्या दिसाक दामू नायक चेअरमॅन रवींद्र भवन हाचो आमच्या थिंगसर तुमी जाणात व्हडलो पोर्ट्रेट आसा हेजो आमचो जो आगसर फुलावन तो इनॉग्रल
10:30 सुरू जाता. कंक्लुडिंग डे ऑफ वर्कशॉप ऑफ तियात्र. आमचे वर्कशॉप चलता सद्याक 7 दिसांचे. स्टेज सेट, लायट इफेक्ट आनी बॅकग्रावंड म्युजिकाचे. तेजो तांचो लास्ट दीस तो. मागीर क्लोजींग सेरेमनी ऑफ द वर्कशॉप जातलो 12:30 आनी तेन्ना चीफ गेस्ट आसा फ्रांसीस सिल्वेरा, MLA सांतांद्री कॉन्स्टिट्युएन्सीचो. तो चीफ गेस्ट त्या क्लोजींग सेरेमनी ऑफ दॅट वर्कशॉप. मागीर लंच ब्रेक आसतलो. 3:30 आमचे फॉर्मल फंक्शन 150 बर्थ एनिवर्सरी ऑफ पाय त्या जुवां ऑगस्टिनाचो फॉर्मल फंक्शन 3:30 जातलें. आनीक त्याच दिसाक आमी लायफ टायम कंट्रिब्युशन टू तियात्र अवॉर्ड कमर्शियल जे सेक्शन आसा, कमर्शियल सेक्शनाचे 5 जाण आमी एवरी इयर दितात. हे पावटी आमी ऑन मेडिकल ग्राउंड आनी एक एड केला. सो 100 जाणांचे त्या दिसाक सत्कार जातलो. आनी मागीर 7 आसतलो तियात्र. कावेलची सुंदरी बरोवपी जुआंव ऑगस्टीन फेर्नांडीस आनी हो तियात्र डायरेक्ट केला मायकल ग्रेसियस हांणी. दुसऱ्या दिसाक 15वेक 9:30 ते 5:30 पासून तियात्र संमेलन आसतलें. पाय तियात्री जुआंव ऑगस्टीन फेर्नांडीसाचो वावर आनी अभ्यास हाचे वयर टोटल तेन्ना 9:30 ते 5:30 पासून. रातचो आसतलो तियात्र. तियात्राचें नांव तांदळाचें केस्तांव. बरोवपी जुआंव ऑगस्टीन फेर्नांडीस आनी डायरेक्ट केला आमचो प्रेसिडेंट बाब मिलिंद देवबांदार. तिसऱ्या दिसाक द फायनल डे 16वेक सकाळचे 10:30 12 सिनियर मोस्ट तियात्रिस्ट तांचो अनुभव आनी भोवमान. आमी त्या दिसाक 75 इयर्स आनी वयर जे पळय आमचे तियात्रिस्ट आसात 12 जाणांक आमी थंयसर हाडून तांचो भोवमान करून तांचे जे पळय माळे जें उलोवप आसा तें सांगून इंटरॅक्टीव करून एक सेमिनार कशी त्या दिसा करतले. मागीर ब्रेक, लंच ब्रेक. 3:30 लायफ टायम कंट्रिब्युशन टुवर्ड्स तियात्र नॉन कमर्शियल आहा तांचे 10 जाणांचो आमी दिसता भोवमान करतात. 7 आसतलो तियात्र म्हातारपणार काजार. बरोवपी जुआंव ऑगस्टीन फेर्नांडीस आनी डायरेक्ट करता तोमाझीन कार्दोज. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिगीस. मल्टीडिसिप्लिनरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आर्किटेक्चरल इंट्रोस्पेक्शन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2021 ही आंतरराष्ट्रीय परिशद आयोजित केल्या. विद्यार्थी, वास्तुशिल्पकार आनी इंजिनियरां खातीर घडोवन हाडिल्ल्या परिशदेक 11 देशांतले सल्लागार हजर आसतले. तशेंच विद्यार्थ्यां खातीर ब्लॉग म्हूण सर्त आयोजीत केल्या. ही परिशद 10 ते 11 डिसेंबराक मिरामारच्या गास्पर डायस क्लबात जातली. आनी आजचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. कोरोनाचे फायट वयर घेवया, जातना वापरया मास्क, दवरया सोशल डिस्टन्स आनी सांबाळया भलायकी. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.